आजच्या दिवसाची सुरुवात झाली सकाळी 6 वाजता। आज आहे संडे, म्हणजेच आज असते आपल्या श्री वैद्यनाथ भक्ती मंडळाची मोहीम। राम राम मित्रांनो, मी रोहित आणि स्वागत आहे तुमचं माझ्या 365 डेज चॅलेंजच्या 5व्या ब्लॉग मध्ये। तर आजची मंदिर स्वच्छता मोहीम आहे शंकर पार्वती नगर मधील हिंगलाज माता मंदिर मध्ये। मंदिर घराजवळच असल्यामुळे आम्ही निघालो पायाने व वाटेतच झाले आम्हाला गोमातेचे दर्शन। तर हे आहे श्री हिंगलाज मातेचं मंदिर आणि मंदिराचं जीर्णोद्धाराचं कार्य हे गेल्या वर्षीच पूर्ण झालं आहे। आम्ही मंदिर मध्ये पोहोचण्याआधीच मंदिर स्वच्छता सेवा कार्य सुरू झाले होते। आजचे मंदिर स्वच्छता सेवा कार्य हे देवीचे मंदिर घेण्यामागचे कारण म्हणजे उद्यापासून सुरू होतोय नवरात्र उत्सव व त्यामुळेच आजची मोहीम ही इथे आम्ही घेत आहोत। नेहमीच धर्मकार्यामध्ये पुढे असणाऱ्या वैजनाथ भक्ती मंडळमध्ये मला जॉईन होऊन 2 वर्ष पूर्ण झाले। स्वच्छता कार्यानंतर एक वेगळाच आनंद व समाधान मिळतं, म्हणूनच हे कार्य गेली 3 वर्ष झाला अविरतपणे सुरू आहे। नवरात्रीचे 9 दिवस मोठ्या उत्साहात इथे साजरे होतात। देवीची आरती संध्याकाळी 7 वाजता होते। आरतीसाठी एरियामधील सर्वच लोक, खास करून महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये असतो। दसऱ्याच्या दिवशी देवीचा पालखी सोहळा निघतो। प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन पालखी परत आल्यानंतर आरतीनंतर इथे रावण दहन देखील केले जाते। मंदिराचा इतिहास व हिंगलाज देवीची माहिती घेण्यासाठी भावसार युवा सेवाभावी संस्थेचे संस्थापक गोपाळ कंकाळ यांच्याकडून आम्ही थोडीशी माहिती घेतली। माता सतीने जेव्हा देहत्याग केला होता तेव्हा शिवजी त्यांचे पार्थिव घेऊन तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करू लागले। तेव्हा विष्णू देवाने त्यांच्या सुदर्शन चक्राने मातेच्या देहावर प्रहार केला व त्याच प्रहारामुळे माता सतीच्या देहाचे 51 खंड झाले आणि हे खंड जिथे जिथे जमिनीवर पडले त्या ठिकाणी 51 शक्तिपीठे स्थापन झाली। त्या 51 खंडापैकी जिथे मातेचं शिर पडलं तिथेच हिंगलाज मातेचं शक्तिपीठ स्थापन झालं आणि त्या शक्तिपीठाचं स्वरूप असलेलं हिंगलाज मातेचं हे मंदिर आहे। स्वच्छता मोहीम कार्य झाल्यानंतर आरती करण्याचा मान मंदिराच्या वतीने आम्हाला देण्यात आला। आरती झाल्यानंतर आजचे मोहीम कार्य संपन्न झाले। तर व्लॉग आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका। तसेच तुमच्या भावाच्या अकाउंटला फॉलो नक्की करा।